मिटकरींची मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडली। अकोल्यामध्ये मिटकरींच्या गाडीची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली। राज ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। मिटकरींनी राज ठाकरेंवर सुपारी बाज अशी टीका केली होती। आज त्यांच्या पक्षाचा माझ्या माहितीप्रमाणे विभागीय आढावा घ्यायला कोणीतरी त्यांचा वरचा पदाधिकारी आला होता। त्यांनी त्या वरच्या नेत्याला बरं वाटावं म्हणून दार तोडलं। दार तोडून हल्ला करण्यासाठी अगदी सशस्त्र गुंडांची टोळी जशी येते तसा एकट्याला पाहून हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पण माझे सर्व सहकारी या ठिकाणी बसलेले असल्यामुळं त्यांचा हल्ला इथून निष्फळ गेला आणि मग रागात त्यांनी येऊन एक कुंडी घेतली आणि माझ्या गाडीचे काच फोडताना एका महिलेला पुढे केलं। नाहीतर मनसेवाले आले होते पण त्यांना त्यांच्या व्याजासहित आम्ही त्याचं चुकतं करून देत होतो। जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ते मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करणार आहे। ही लोकांनी त्याला सांगितलं की मिटकरींची गाडी आता शासकीय विश्रामगृहात आलेली आहे आणि त्यानंतर कर्णबाळा नावाच्या व्यक्तीने आणि इथला जो पंकज साबळे नावाचा एक मनसेचा कार्यकर्ता किंवा अध्यक्ष आहे त्याने चिथावणी देऊन काही लोकांना हातात दगडं कुंड्या घेऊन या हरामखोराला इथं जीवाने मारून टाका असे आक्रोश करत 50 जणांचा झुंड मोर्चा ज्या ठिकाणी मी गुलमोहर कक्षामध्ये बसलेलो होतो त्यावर चाल करून आला। सुदैवानं मी आज बसलेलो होतो हे त्यांना माहीत नव्हतं। माझ्या गाडीचा ड्रायव्हर गाडी मागं घेत होता आणि तितक्यात मी गाडीत बसलो आहे असं त्यांना कळल्याबरोबर त्यांनी एका महिलेला पुढे केलं, दगडं हाणली आणि शेवटी कुंड्यासुद्धा तिथले फ्लॉवर पॉट उचलून त्यावर टाकले आणि गाडीचा काच फोडला। काच फोडल्यानंतर मी तिथे नाही हे त्याच्या लक्षात आल्याबरोबर ते सर्वच्या सर्व गुंडे गुलमोहर ज्या ठिकाणी तो कक्ष आहे त्या कक्षातून खुर्च्या तोडफाड करत दरवाजाला लाथा मारत पुढे आले। पण आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जर गाडी फोडली असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे। राजसाहेबांबरोबर उलट तुम्ही काय वाटेल ते तुमची लायकी नसताना बोलाल तर त्याचा प्रसाद महाराष्ट्र सैनिक देणारच तुम्हाला। त्यांचं म्हणणं आहे की मी अशा धमक्यांना घाबरणार नाही, अशा तोडफोडीला मी घाबरणार नाही, मी माझी देखील लढाई सुरू राहील असं त्यांचं म्हणणं आहे। मग करू दे ना, आमची पण लढाई सुरू राहील। त्यांनी त्यांची लढाई लढावी, आम्ही आमची लढाई लढू।